श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा जेव्हा तुम्ही हताश व्हाल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा. नैराश्य विसरून जाल. एक राजा असतो. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ, पायदळ, हत्तीदळ असतं. तो राजा प्रजेवर तसेच प्राणीमात्रावरही प्रेम करणारा असतो. त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता. तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता. राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती. मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता. तसे असले तरी राजाने त्याचे पालन पोषण बंद केले नव्हते. तो इतर प्राण्यामात्राप्रमाणे त्यांचीही उत्तम देखभाल ठेवत असतो. राजाचे पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असतात. एक दिवस त्या हत्तीला अंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले. अंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखलगाळात हत्ती रुतून बसला. काही करूनही तो बाहेर येत नव्हता. तो हत्ती राजाला लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षच करून चालणार नव्हतं. म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले. मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये रुतत चालला होता. माहूत त्याला अंकुश टोचत होता. वेदनेने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती. मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले. शेवटी राजाला हकीकत सांगितली गेली. राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या हत्तीला पाहिले. त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली. थोड्या वेळाने रणवाद्य येऊन वादक नदीवर जमले. राजाने त्यांना युद्धप्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले. त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले. कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते. तो सगळी शक्ती एकवटून उठला. चिखलातून पाऊल बाहेर काढलं. पाय घसरला. तो जिद्दीने पुढे झाला. स्वतःला पुढे रेटलं. राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली. बादशहाने त्याला गोंजारले. हे पाहून सगळ्यांना आनंद झाला. मित्रांनो, गोष्टीचा तात्पर्य तुम्हाला हा सांगायचा आहे, बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते. पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. मात्र ते वाद्य वाजवणारी आपल्याबद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असे नाही. म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे, जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला या कथेचा बोध कळलाच असेल. मित्रांनो, असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही नैराश्य विसरून जिद्दीने कामाला लागाल. धन्यवाद.